कुठल्याही दुकानामध्ये गेल्यानंतर कुठलीही वस्तू घ्यायची म्हणली की तिला आधी पैशाने बघावं लागते, कारण पैशाने बघितल्यानंतर ती वस्तू व्यवस्थित टिकेल का, चांगला प्रोडक्ट आहे का याची बारकाईने खात्री घ्यावी लागते. पण प्रत्येकाला खिशाला परवडेल असं काही होत नाही. आता उदाहरणच घ्या ना केकचा. आता केकमध्ये आपण कसलाही केक करू द्या, घरगुती असू द्या किंवा बेकरीमधला केक असू द्या, त्यामध्ये इसेन्स हा प्रकार वापरला जातो. आता ह्या इसेन्स घ्यायचा म्हणलं की आपल्याला बाहेर कमीत कमी 60 ते 70 रुपयाला भेटतो. छोटी बॉटल पण भेटते, पण छोटी बॉटल काही ती व्यवस्थित राहत नाही, एका केकमध्येच संपून जाते. तुम्हाला म्हणून सांगते बरं का, कोणाला सांगू नका. कॉफी पावडर घ्यायची, त्याच्यामध्ये 4 चमचे गरम कडक पाणी टाकायचं आणि साखरसुद्धा 1 चमचा टाकायची बरं का, ते सांगायचंच राहिलं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मेन महत्त्वाचं टाकायचं ते म्हणजे एक थोडंसं 2 चिमूटभर आपल्याला फक्त खायचं सोडा न टाकता बेकिंग सोडा टाका आणि हे रात्रभर ठेवा. आता उद्या सकाळी बघा मस्त असं घट्ट आपली ग्रेव्ही तयार झाल्यासारखी होती आणि फ्लेवर हाय तसा होतो, काही फरक राहत नाही. आता एवढ्याशाला कशाला 60-70 रुपये घालवायचे. बघितलं ना किती सोपं आहे. तुम्ही सुद्धा नक्की व्हॅनिला इसेन्स करून बघा आणि मला कमेंट करून सांगा.